365 दिवस 365 भाज्यांचे प्रकार आपण बघत आहोत. तर त्यामध्ये सुपरफूड ज्याला म्हटलं जातं ते शेवग्याच्या शेंगांचा मसाला, तवा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत. आणि सुपर असा वेगळा मसाला आपण करणार आहोत. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन कोरा करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. बरं, कॅल्शियमने युक्त हा शेवगा आहे. काय होतं ना, आपल्याला एकतर महिलांना पहाटे उठल्यापासून उभं राहावं लागतं स्वयंपाक संपेपर्यंत, संध्याकाळी परत उभं राहून स्वयंपाक करावा लागतो, दिवसभराची धावपळ असते. त्यामध्ये ना शरीरातलं कॅल्शियमची झीज होते, कॅल्शियम कमी होतं. कॅल्शियम कमी झालं की त्याचं ॲब्झॉर्प्शन हाडांमधून केलं जातं आणि मग वय परतवे, हाडदुखी, सांधेदुखी असं काही काही गोष्टी मागे लागतात. त्या होऊ नये म्हणून नाचणी झालं किंवा असे शेवग्याचे शेंग झालं, रोजच्या आहारात याचा समावेश असलाच पाहिजे. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. लेकीने जय्यत तयारी करून दिलेली आहे, आता फक्त फोडणी घालूयात. तर इथे कुकरमध्ये कुकरच्या बेसला अशी जाळी ठेवली, अगदी थोडंसं पाणी, शेवग्याची शेंग, फक्त त्याला वाफ लागली पाहिजे इतकंच पाणी, हळद, थोडंसं मीठ. तुम्ही बघू शकाल पाणी खूप नाही आहे, अगदीच कमी घातलं आहे, अर्धा इंचालाही कमी. आता हे ज्या सगळ्या शेवग्याच्या शेंगा आहेत यामध्ये घालूयात. सुट्ट्या शिजवल्या तरी चालेल, काहीच हरकत नाही, पण कुकरमध्ये छान शिजतात. झाकण लावायचं, मोठ्या आचेवर एक शिट्टी काढून घ्यायची, जास्त बसाबस शिट्ट्या काढायच्या नाही. एक शिट्टीमध्ये व्यवस्थित शेवगा शिजतो. आता हा शेवगा शिजतोय तोवर याचं वाटण करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. इथे पाव कप शेंगदाणे घेतलेत, 2 चमचे सुका खोबऱ्याचा कीस, अर्धा चमचा जिरं, 3-4 लसूण पाकळ्या, 1 चमचा पांढरे तीळ, आल्याचे तुकडे. एक शिट्टी झाली, आता गॅस बंद करते आणि आपण आता याचं वाटण करण्यासाठीचा मसाला भाजून घेऊयात. सगळ्यात आधी पांढरे तीळ भाजून घ्यायचे. हे गावरान तीळ आहेत त्यामुळे हलकेसे काळसर दिसतात, पांढरे शुभ्र दिसत नाही, पण गावरान असले तरी खमंग असे भाजून घ्यायचे. आता हे भाजलेले तीळ बाजूला काढूयात. हे बघा, तिळाचं असं छान चटचट उडतात आणि हलका रंग बदलतो, याचा अर्थ तीळ मस्त भाजले गेले. आता यामध्ये कच्चे शेंगदाणे भाजून घेऊया. हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजायचे, पूर्ण भाजू नका, हलकेसे भाजून घ्यायचे, किंवा आपण यामध्ये पुढचे जिन्नस घालणार आहोत. आता तीळ ही कॅल्शियमचा उत्तम स्रोत असतो, त्यामुळे तुम्ही बघत असाल की अलीकडे बऱ्याच रेसिपीमध्ये भाज्या असेल, वाटण असेल, आपण तिळाचा वापर करतो, कारण तिळामध्ये म्हणजे स्पेसिफिकली जी लोक व्हिगन आहेत त्यांच्याकरता तर उत्तम स्रोत आहे. चला, शेंगदाणे हलकेसे भाजत आले. हे बघा, फार असा रंग वगैरे बदलायचं नाही आहे. आता यामध्ये सुकं खोबऱ्याचा कीस, जिरं, हेही हलकं भाजून घ्यायचं. चला, आता हे भाजत आलं, गॅस बंद करते. खोबरं बघा हलकशा बदामी रंगावर भाजून झालंय आणि शेंगदाणेही छान भाजलेत. आता हे मिश्रण हलकं थंड करून घ्यायचं. चला, इथे भाजलेलं मिश्रण आपलं थंड होतंय तोवर फोडणी घालूयात. 3 चमचे तेल, 3 टेबलस्पून इथे तेल वापरायचं. आता यामध्ये सगळ्यात आधी बारीक चिरलेला कांदा मिसळायचं आणि कांदा हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजून द्यायचा. कांदा भाजून होतोय, हे मिश्रण थंड झालं. आता हे वाटूयात. यामध्ये हे तीळ आहेत, सगळे नाही घालायचे, थोडेसे ठेवणार आहे, कारण हे शेवगा फ्राय झालं ना की वर्ण तीळ असे पेरलेले दिसतात, खूप छान. आणि यामध्ये आलं आणि लसूण घालायचं. आता मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं. खूप जाडं भरडं नका ठेवू, हे असं छान बारीक वाटून घ्यायचं. आहा, वाटणाचा काय कमाल सुवास तरवळतोय आणि कांदा पण मस्त सोनेरी भाजून झाला. आता यामध्ये घालायचे मसाले.
आपला मधुराज रेसिपीचा संडे मसाला madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. 1 चमचाभर संडे मसाला, अर्धा चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला, असं वेगवेगळ्या मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलं ना की भाज्यांना तीच एकसारखी चव राहत नाही. नुसता संडे मसाला घातला किंवा फक्त गोडा मसाला घातला तरी हरकत नाही, पण रोजच्या भाज्यांमध्ये चवीमध्ये फरक हवा असेल तर हे असं करू शकता. थोडंसं लाल तिखट, यासोबतच चवीपुरतं मीठ. आता हे मिसळूयात. आहा, मसाल्यांचा काय कमालच सुवास दरवळतोय तुम्हाला सांगते, आणि रंगही बहारदार आला. आता यामध्ये हे जे वाटण तयार केलं हे घालूयात. सगळं वाटण घालायची गरज नाहीये. यामध्ये जवळपास 2 ते 3 तुमचे शेवगा मसाला फ्राय तयार होतील, आणि हे वाटण खराबही नाही होत. किमान रूम टेम्परेचरवर जरी ठेवलं तरी महिनाभर छान टिकतं. आता हे मिसळूयात. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, हेही मिसळूयात. चला, काय कमाला रंग दिसतो आणि सुवास तरवळतोय. शेवग्याची शेंगाही इथे छान वाफवून झाली. वाफ गेली आहे, एकच शिट्टी काढली. वा, बघा तुम्ही, शेंगा छान वाफवून निघाल्या. सुरी घालून दाखवते. आणि ओव्हर कुकही झाला नाही, हे अगदी महत्वाचं असतं शेवग्याची शेंग करताना. आता हे शेंग शिजवलेलं पाणी आहे, यामध्ये भरपूर न्यूट्रिशन असतं, त्यामुळे ते टाकून नाही द्यायचं. त्या पाण्यासकट शेंग घालायची, मिसळायचं, आणि हा मसाला या शेंगेमध्ये छान जिरेपर्यंत, म्हणजे अगदी 5 मिनिटं हे आणखी शिजवून घ्यायचं. झाकण ठेवायची गरज नाही, कारण शेवगा छान शिजलाय आपला. हा शेवगा तवा मसाला तयार आहे. बघा काय दिसतोय, परफेक्ट ढाब्यावर मिळतो की नाही, ते असं मस्त असं तवा मसाला करून देतं बघा. अगदी तसा झालाय, रंग अगदी तसंच आलंय, टेक्स्चर तसं आलंय. आणि हे तीळ नंतर असे वर्ण पेरायचं, म्हणजे दिसायला छान दिसतात, खायलाही बहारदार लागतात. वा, खायचं कसं, अरे असं लागतं तुम्हाला सांगते. भातासोबत गरमागरम वरण भात, शेवग्याची शेंग, असा पोळीसोबत भाकरीसोबत साईड डिश म्हणून खायला, असाच ओढून खायलाही जबरदस्त लागतो. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.